Ball is back, perfect left-hand shot over the head of the mid-off आणि लॉंग ऑफची बाउंड्री सीमारेषा पार करतो 4 धावांसाठी. परफेक्ट. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉक केला बाबा. राऊंड विकेट आणि हा थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू होता. हुकचा फटका सरळ जातोय. याला म्हणायचं फ्लाइटेड चेंडू आणि हा मारलेला स्वीपचा फटका सर्व फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धावांच्यासाठी. प्रवीण पाटील सारख्या अतिशय कसलेल्या गोलंदाजाला स्वाद आणि आत्ताचा चेंडू लोअर फुलटॉस आणि ती फ्लाईट दिलेला चेंडू त्याचा फटका त्याला बसतोय. दरम्यानचा चेंडू अकोट टप्पा अर्थातच फाईन थर्ड मॅन 1 बाउन्स. दॅट्स अ सिक्सर. येस सर. बाउंड्री. ओके ओके ओके. चुकून षटकार तोंडात नाही गेला तर ही बाउंड्री आहे. आता लॉंगॉनचा खेळाडूला आत आणले. शॉट मिडॉनला ऑप्शनच्या बाहेर आणि उंचावून मारले लेफ्ट शॉट परंतु 1 बाउन्स ओव्हर द हेड ऑफ लॉंग ऑफ. चौकार हवेमध्ये राहिला होता परंतु त्या क्षेत्ररक्षकाला नीटचा जज करता आलेला नाहीये. चौकार. प्रवीणचं सगळ्यात महागडं षटक. तर 3 षटकांच्या समाप्ती. आउटसाइड द लेग स्टंप आणि हा पॅडल स्वीपचा फटका होता. सरळ जातोय फाईन लेगची सीमारेषा पार करून 4 धावांच्यासाठी. अमितला आता बाकी हे 2 चेंडू थोडेसे दिशाहीन टाकण्यामध्ये त्याला झालं. कदाचित हा राऊंड विकेट मारा करायला त्याचा तो तोटा असावा. फ्लाइट आणि अतिशय नेतृत्वाचा फटका. बॉलर्स बॅक लेफ्टेड शॉट 1 बाउन्स ओव्हर द रोप ऑफ द बाउंड्री. लॉंग ऑन बाउंड्री. 4 धावा. वाव. परफेक्ट आउट कट टाकलेला चेंडू होता. जातो सरळ थर्मॅनच्या दिशेने. 1 2 आणि तिसरा डप्पा सीमारेषा पार करतोय. बासष्ट अशी धावसंख्या झालेली आहे. 62 चेंडू झाले एकूण 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय करतोय पाहायचं आहे. आणि हा रिव्हर्स वेव 1 बाउन्स ओव्हर द हेड ऑफ द बाउंड्री अँड दॅट्स अ 4. आणि या टुर्नामेंट मधील या 4थ्या पर्वातील हे पहिला अर्धशतक.